हाय, गुड मॉर्निंग. आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे काय पहिली अंघोळ. तर मम्मी बोललेली की ऋत्वीला उठणं लाव. मग मी काय घरामध्येच उठणं बनवायला घेतलं. बेसन पीठ आणि चंदनची पावडर, हळद आणि दूध असं सगळ्या गोष्टी मिक्स केल्या आणि त्याचं उठणं बनवलं तिच्यासाठी घरामध्ये. मग तिची मावशी आली आणि तिला उठणं लावायला लागले. मग बघा ना मॅडम कशी एन्जॉय करते. मस्तपैकी तिला पहिलं तिने हळद कुंकू लावला आणि त्याच्यानंतर तिला ना ती गोष्टी बघून मज्जा येत होती काय करतात म्हणून. मग उठणं पण तिने चांगलं लावून दिलं अंगाला. मग तिने तिच्या भावाला पण लावलं. हळद लागली. ये तो नवरा कुठं आहे? अरे पोरगा दिसतंय. ऋत्वीचं झालं आणि उठणं उरलं होतं. तर म्हटलं आता काय करू. तर चल मीच म्हटलं तोंडाला लावते, थोडीशी गोरी तरी होईल. पण माझा भाव माझा व्हिडिओ काढत होता. त्याच्यानंतर मी हे करत होते तर माझी मॅडम बघा कशी एकटी बाहेर चाललेली. ती गप नाही बसू शकत बाबा कुठेच एका जाग्यावरती. बघा कशी उमराच्या बाहेर गेली. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाले आणि फ्रेश झाले. कारण की दादा बोलला होता तुम्हाला भाऊबतच्या साड्या घ्यायच्यात, तर तुम्हीच चला आणि तुमच्या पसंतीने घ्या. मग गेलो चेंबूर स्टेशनला आणि फायनल घेतली बाबा साडी. आणि 4 साड्या घेतल्या आमच्या चौघींना सॉरी. व नंतरला आमची शॉपिंग डन झाली आणि आम्ही आलो घरी निघायला. मग काय घरी आले आणि पहिले जेवणाची तयारी चालू केली. मस्तपैकी चपातीचं पीठ वगैरे मळलं आणि चपात्या केल्या, डाळ भात झाला. त्याच्यानंतर मला जायचं होतं मम्मीकडे कारण की ताई आली होती. मग त्या काय करत होते ते बघायचं होतं. मग त्या बनवत होत्या चिवडा. मी तर खाल्ला बाबा माझा फेवरेट लाडू. मम्मी बोलली फालुदा खायचं आहे. मग मी आणि विक्की आणि ऋत्वी बाहेर आलो राऊंड मारायला. त्याच्यानंतर करंजा करायचे होते बा या बाईच्या आणि बाई गेली आणि फोनवरती बोलत बसले. विक्की बोला दे बाबा मीच तुम्हाला मदत करतो. मग मी त्याला दाखवत होती कसं बनवायचं, तर तो उलटा मला शिकवत होता. मग काय झोपायला गेलो. बाय.